श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत हिरव्या वाटणाचं वांग. हिरव्या वाटणासाठी वांग करण्यासाठी आपण 4-5 वांगे घेतलेले आहेत. इकडे मी वाटणासाठी खोबरं, लसूण, 5-6 मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. आणि आता हे वाटण पूर्ण मिक्सरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये पेस्ट बारीक करून घ्यायचे. त्याच्यासाठी मी हे सगळं साहित्य त्यात टाकून घेतलेलं आहे आणि मग नंतर मी ही पेस्ट करून घेणार आहे. अशी मिक्सरमध्ये पेस्ट करायची. इकडे मी कढई गरम करायला ठेवली आहे भाजीला फोडणी टाकायला. आणि फोडणी टाकायला कढई गरम झाली की त्यात तेल टाकून नंतर जिरी, मोहरी आणि कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. ते कढीपत्ता टाकला की जे आपण वाटण केलं होतं, हिरवं वाटण जे फोडणीला केलेलं होतं ते त्यात तेलात टाकून दिले आणि मस्त ते मिक्स करून घ्यायचं. जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही, चांगलं खरपूस भाजत नाही, जेणेकरून वास पण आपल्याला छान यायला लागला आहे बघा. असं छान भाजलं आणि मस्त तेल सुटेपर्यंत भाजलं ना, त्याची चव पण वेगळीच लागते. कच्चा मसाला असला की भाजीला चव नाही येत. त्याच्यामुळं बारीक गॅसवर मसाला हा छान भाजायचा. नंतर त्यात ते आपण जे काटलेली वांगी होते ते टाकून द्यायचे आणि त्यात गरम केलेलं पाणी टाकायचं आणि थोडंसं मीठ टाकायचं, जेणेकरून आपण वाटणात पण थोडं मीठ टाकलं होतं, त्याच्यामुळं मीठ हे चेक करूनच टाकायचं. इकडे मी तवा ठेवला गरम करायला. त्याच्यावर आपण भाकर करणार आहोत. पांढरी शुभ्र ज्वारीची भाकर आणि वांग्याचा हिरवा रस्सा. आमच्या इकडे या भाजीला खारं वांगा असं म्हणतात. त्याच्यामुळं पांढऱ्या शुभ्र भाकरीसोबत हा रस्सा मस्त इतका खमंग लागतो ना. एकदा नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा. आज असा रस्सा बनवा. भात, भाजी आणि भाकरी आणि सॅलड.